कुसुम YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहे मंडळी? मजेत ना? मजेतच पाहिजे। तर आज ब्लॉग कसा बनवायचा ठरवला, तर आज मी बनवणार आहे बुधवार स्पेशल बिर्याणी, ती पण दम बिर्याणी। तर मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। काय रे सोनू? हाँ चला तर मग आता मी बनवणार आहे। चल मग आता बनवूया आपण बिर्याणी, दम बिर्याणी। हे बघा गाईज, याने सकाळी 1 किलो चिकन आणून दिले। तर आपण याला पहिला साफ करून घेऊया, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। चला तर बघू शकता। हे बघा गाईज, ये पुढे ये। हे बघा किती मस्त चिकन आहे। हे बघा 1 किलो चिकन आणून दिलंय। तर याला आता मी साफ करून घेते आणि मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। बघा गाईस, पहिला याच्यामध्ये ना 5-10 मिनटं मी असं पाणी ठेवते, कारण ते ब्लड असतं ना ते निघून जातं चिकन मधलं, म्हणून मी 10-5 मिनटं असं भिजवते। तोपर्यंत बघा आता मी काय काय टाकते चिकन मध्ये, तर तुम्ही बघू शकता। चला तर मग, तर हे बघा मिरची पावडर आहे, म्हणजे पूर्ण मालवणी मसाला यूज करते मी, तो मसाला आहे 2 चम्मच। काश्मीरी पावडर 2 चम्मच, आपला गरम मसाला अर्धा चम्मच, आपला चिकन मसाला 1 पावडर पूर्ण, हळद अर्धा चम्मच, धनेपूड 2 चम्मच, जीरा पूड 1 चम्मच, मीठ चवीनुसार, आपली कस्तुरी मेथी आहे, कस्तुरी मेथी पण टाकायची, हे आपली अर्धा चम्मच नुसार, ते पण क्रश करून टाकायचं असं, क्रश। आता आपली दही टाकायची आहे, दही टाकून घ्यायचं 1 डब्बा पूर्ण। आता आपण तेल टाकूया त्याच्या पद्धतीने, आपण 1 वाटी आता तेल टाकूया त्याच्या पद्धतीने। तर गाईज, आपण अद्रक लसणची पेस्ट नाही टाकली होती, तर मी बघा आता 1 चम्मच टाकते पूर्ण, आणि ती मिक्स करून घेऊया आपण। थोडस वरती घेतलंय, आता हे 20 मिनिटं तरी आपण ठेवूया मिक्स करून। आता आम्ही मिक्स करत आहे, बघू शकता काय तुम्ही। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं। बंद। तर आपण हे आता 20 मिनिटं ठेवूया। तर आता मी ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, आणि हा बघा आमचा कार्टून कुठं बसलेला आहे, बघितलं? त्याला व्हिडिओ काढू नाही दिला, शूट घेऊ दिला नाही, तर इकडे खाली बसलाय रुसून फुगून। रुसू बाबा रुसू। हाय, कसे आहेत तुम्ही? बरे हाय, मजेत आहे? हाय। चला तर मग या आपण बिर्याणी खाऊया। खायची ना बिर्याणी? हाँ। चल मग ये बाहेर निघ। बघा आता टोप टाकायला ठेवलाय मी, आपण त्याच्यात कांदे वगैरे सगळं टाकूया, ते मी दाखवते तुम्हाला। तर बघा आता तेल मी टाकलेलं आहे, टोप तापत ठेवलेला आहे। आता बघूया आपण खडे मसाले घेतलेले आहे, हे बघू शकता तुम्ही। हे बघा आपण भाताच्या पाण्यामध्ये टाकू, जेव्हा आपण राईस शिजवून घेणार तेव्हा उकळत्या पाण्यामध्ये हे टाकायचं, आणि हे जे आहे ते बिर्याणीच्या याच्यामध्ये टाकणार मी, ग्रेव्हीच्या याच्यामध्ये। आणि इथं मी कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे। तर आपण आता बघूया, तापत ठेवलं आहे। आता इकडे पण आपण या टोपामध्ये पाणी घेऊया, मी तुम्हाला पाणी किती घ्यायचं कसं घ्यायचं। गॅस पेटवते आणि पाणी तापायला सुरुवात करते। तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं टाकून घेऊया। हे बघा आपलं तेल तापलेलं आहे, आपण टाकून घेतलेलं आहे सगळं। आता आपण कांदा पण टाकूया,
ते बघा फुटायला लागले. आता आपण कांदा टाकून घेऊया. आता कांदा आपण लालसर होऊ देऊ. आता आपल्याला कांदा हा लालसर भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. बघू शकता गाईस. घेऊया. आता आपण टमाटे टाकून घेऊया. बघा मी टाकलेले आहे टमाटे. आता आपण त्याला हलवून घेऊया. टमाटा थोडा फ्राय होऊ द्यायचा, नरम होऊ द्यायचा. मग त्याच्यानंतर आपण काय टाकूया ते बघा. तर आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता टाकूया आपण लसण अद्रकची पेस्ट. बघू शकता 1 चम्मच. परत थोडासा चम्मच. तरच बिर्याणीला टेस्ट येणार. हे बघा ते पण हलवून घेऊया. बघा पाणीला उकळी आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आपण हे सगळं मी जिरं आहे ना क्रश करून घेतलेलं आहे. आपण हे सगळं टाकूया करून. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकूया. हे बघा मी 1 चम्मच टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि प्लस 1 चम्मच मी इथं तेल पण टाकणार आहे, जेणेकरून आपला राईस सुटसुटीत व्हावा म्हणून. आणि आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. तर बघू शकता इथं मी तांदूळ 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. धुवून घेतले आहे स्वच्छ. आता मी पाण्याला उकळी बघू शकता. पाण्याला उकळी आहे. तर हे तांदूळ आपण याच्यात टाकून देऊया. आणि आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही हे तांदूळ. ते पण मी तुम्हाला सांगते कसे शिजवू द्यायचे. हे बघा आपलं आहे ना कांदा टमाटा व्यवस्थित शिजून झालेला आहे. बघू शकता गाईज आपला टमाटा आणि कांदा आहे ना व्यवस्थित शिजून झालेला आहे. आणि आपण आता आहे ना चिकनमध्ये जेवढे मसाले घातलेले आहे ना तेवढे याच्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहे. परत दाखवते मी तुम्हाला. बघा तर बघा याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेतलेलं आहे. तर जिरं पावडर नाही टाकायचं, धना पावडर पण नाही टाकायचा. आपण घ्यायची थोडीशी हळद चिमूटभर. हे काश्मीरी मिरची पावडर 1 चम्मच. आपला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासाच. बघा अर्ध्याच्या पण कमी. आणि आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची 1/2 चम्मचच टाकायची, कारण आपण चिकनमध्ये भरपूर मसाले घातलेले आहे. आणि ग्रीन मिरची पण कापली होती, मला दाखवता आली नाही. आणि ही पण आता आपण एकजीव करून घ्यायची. आणि आपला एक मसाला आहे तुम्हाला मी दाखवते. बिर्याणी मसाला आहे हा सुवानाचा. हे बघा सुवाना नाव आहे. हे बघा हा मसाला मी बिर्याणीमध्ये वापरते. याची छान टेस्ट येते मला. तर हे बघा मी तो पण टाकून घेते पूर्ण. हे बघा एकजीव करून घेऊया आपण आता. हे बघा मसाल्यांना लगेच तेल सुटायला लागलेलं आहे. हे बघा एकजीव झालेले आहे मसाले. लगेच बघा तेल पण सुटायला लागलं. राईस पण अर्धा थोडासा शिजून झालेला आहे. बघूया आपण. हे बघा थोडंसं अजून होऊ द्या राईसला. मग आपण पाणी काढून घेऊया. तेल आपलं सुटलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. आपण हे पण पूर्ण टाकून घ्यायचं आहे बोटांनी काढून. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा आपला राईस थोडासा कच्चा आहे. तर आपण याला काढून घेऊया याच्यातलं पाणी. जाडीच्या भांड्यामध्ये असले भांडे असतील तर या भांड्यामध्ये, अशा भांड्यामध्ये राईस मी पाणी काढून आणलेलं आहे पूर्णपणे. आता आपला राईस आपण टाकायला रेडी आहे बिर्याणीमध्ये. हे बघा. आणि इकडे आपण बघा हे हलवून घेऊया. आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालणार आहे. बघू शकता. आणि हे आपल्याला आता एकजीव करून 10-20 मिनटं ठेवायचे. 15 मिनटं तरी ठेवायचं लो
लो फ्लेमवर. बघू शकता कशी मी हलवते. एकजीव करून घ्यायची आहे. हे बघा तेल पण सुटायला आलं आहे. हे बघा मध्ये मध्ये. हे बघा हे बघा कडेने तेल कसं सुटलंय. तर हे असं एकजीव करून मी आता 15 मिनिटं ठेवणार आहे हे मिश्रण. बघा असं आपण आता ठेवून देऊ त्याच्यावर ताट आणि 15 मिनिटं बघूया वाट. मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर खाली लागणार. आणि लो फ्लेमवर ठेवायचं. हे बघा शिजलेला आहे गाईज. हे बघा तुकडं पडतंय. हे बघा शिजलेला आहे. हे बघा गाईज तुटतंय हाताने. शिजलेला आहे गाईज. आता आपण राईस टाकून घेऊया. तर गाईज हे बघा आपलं चिकन शिजून झालेलं आहे. तर आपण अर्ध चिकन काढून घेऊया. ग्रेव्ही पण छान सुटलेली आहे आपल्याला बिर्याणीसाठी. बघू शकता गरम भरपूर होते म्हणून मी फक्त रेसिपीज करताना दाखवत आहे तुम्हाला. कारण एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने मी सगळं करते. तर बघू शकता मी एवढा आता याच्यामध्ये राईस टाकून देते. हे बघा तर एवढं मी आता ठेवलेलं आहे खाली आणि याच्यात आपण राईस टाकून घेऊया अर्धा. हे बघा असं राईस टाकून घेऊया आपण अर्धा. मी जास्त नाही टाकणार आहे कारण आपल्याला 3 थर लावायचे आहे. बघा हे बघा आपण आता राईस टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी काहीच टाकणार नाही गाईस. वरतून कांदा कोथिंबीर काहीच नाही. परत आपली ग्रेव्ही आपण टाकून घेऊया. टाकून घेतलेली आहे. परत आपला राईस आपण टाकून घेऊया. आपला राईस आपण परत टाकून घेतलेला आहे. तर आपण रेड कलर असा भातावर टाकून घेऊया. बघू शकता. आणि परत आपली ग्रेव्ही ही आपण त्याच्यामध्ये टाकूया. एवढी ग्रेव्ही आपण वरती टाकूया. ह्या राईसमध्ये पण आपण कलर टाकून घेऊया. बघू शकता. हे बघा कालून घ्यायचा.
घालून घेतलेले आहे. आता आपण हा राईस पण याच्यावर टाकून घेऊया. हे आपण असं हलवून घेऊया. हे बघा, तुम्ही म्हणाल राईस कमी पडला, पण हा राईस 1 किलोच्या वरती आहे गाईज. आणि आता आपण ही ग्रेव्ही आता याच्यात टाकून घेऊया. आपण याच्यावर आता 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर आपली बिर्याणी रेडी झाली आहे, बघू शकता गाई. हे बघा कशी झाली आहे. हे बघा आता मम्मी आम्हाला वाढून देत आहे, बघू शकता. हे बघा, हे बघा गाईस, हे बघा गाईज, कलरफुल बिर्याणी झालेली आहे. आपला व्हाईट राईस पण दिसतोय, आपला ऑरेंज राईस पण दिसतोय आणि आपला ग्रीन राईस पण दिसतोय, बघू शकता. हे बघा गाईज, हे बघा, हे बघा. तर बघा बिर्याणी ना, तर बघा बिर्याणी खूप छान झालेली आहे. आणि मी दरवेळेस बनवते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा अशी बिर्याणी. मी बसलो आहे जेवायला आता. हे बघा, जेवायला बसलो आहे आणि सोनूला भरपूर भूक लागलेली आहे. सकाळी फक्त चहा नाश्ता केलेला ना त्यांनी, चहा बरोबर खारी खाल्लेली, तर म्हणून भरपूर भूक लागलेली त्याला. आणि अंशू, तुला बिर्याणी कशी वाटली? एकदम भारी. तुला सोना? मला ते एकदम तर आता मी टेस्ट करणार आणि मग तुम्हाला सांगते कशी झाली बिर्याणी. आणि आता वाजले आहे गाईस, हे बघा 1:30 वाजलेला आहे आणि आता आम्ही जेवतोय. तर बघू शकता गाईस, मी आता खाऊन दाखवली तुम्हाला. अप्रतिम, खरंच खूप छान झालेली आहे आणि तुम्ही करू शकता घरी ट्राय. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बिर्याणी ताईच्या हातची कशी झाली. तुम्हाला नक्की मी माझ्या बिर्याणी खायची असेल तर नक्की माझ्या घरी या मला भेटायला. आणि मी तुम्हाला खरंच माझ्या हाताची बिर्याणी खाऊ घालणार आहे, रिअलमध्ये ते पण, असं काही नाही आहे. तर येऊन तुम्ही खाऊ शकता माझ्या हाताची बिर्याणी. दादा, या मित्रांनो, स्पेशल दम बिर्याणी माझ्या बायकोने आज बनवलेली आहे. या तुम्ही म्हणून खायला. कशी वाटली? कलर दाखवा. तू जागाच आहे का? ॲक्टिंग करतोय का? बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बाय. बाय.